माईंनी तुला काय करायला सांगितलं होतं? धनाजीरावला एक झटका द्यायचा, म्हणून मग आपण आपली माणसं पाठवली, घराची नासधूस केली, त्यानं घाबरवलं आणि ऐन वेळेला आपण एकदम स्टाईल मध्ये एंट्री मारली आणि त्यानं वाचवलं. माई पण खुश आणि तुझी वहिनी पण खुश. कळलं? चल बस गाडी. सगळ्यांना खुश करणारा कधीतरी स्वतः पण गोत्यात येऊ शकतो. काकी तू हिथं काय करायला लागलीस? हा? माझं सोड रे, तू एक गोष्ट लक्षात ठेव, सगळ्यांना खुश करणारा कधीतरी स्वतः पण गोत्यात येऊ शकतो. सांभाळून राहा. जरा हळू. काय ती माणसं आलेली नेमकी कोण होती? मला नाही माहित कोण होती. नाही म्हणजे तुमची काही भानगड उधारी वगैरे? अक्कल नाही गाडीची म्हणा, मालकीन होणार माडीची. आणि कधी न्यायात इकडे ये. विचारू का? हा, तुझी ती धाकली पोरगी तेज प्रताप यांच्यात काय चालू आहे का? वैताई आणि तेज प्रताप? नाही हो, नाही म्हणजे तसलं काही नाही. कशावरून वाटलं तुम्हाला? उगाच कशाला काहीतरी बोलताय? तसलं काही नाहीये. हा, मी वेस्ट बोलत नसतो. नाही म्हणजे तो दोनदा आपल्या घरी येऊन गेला. त्या कबड्डीच्या स्पर्धेत बी काहीतरी गडबड झाली म्हणा. गावात कुजबूज आहे. विचार जरा. नाही हो, तसं काही नाही. तुम्ही उगाच काहीतरी विचार करत बसू नका. हा, तुम्ही बसा शिकवत, मी आलेच. तेज प्रताप आणि ही पोरगी यांच्यात काय आहे? असं असेल तर मग स्वाद्याचा अंडा देणारी कोंबडीच गावली म्हणायची की. एजंट जॅकपॉट लागतोय. एवढा जीव गुंतलाय तिच्यात? इतकी आवडली का मुलगी? मुलगी? छे छे, काय काय पण काय बोलतीस तू? अगं नॉनव्हेज जरा बंद केलंय मी. ते इंटरमिटंट फास्टिंग असतं ना, ते सुरू केलंय मी आता. हा, आणि मी तर खातच नाही. आता श्रावण आहे, कुठनं खाणार मुर्गी? खायला ते कसं जाणार? हात मुर्गी माझा. काकी मुलगीला मुर्गी करताय होय? तू काय ऐकून ऐकल्यासारखं करतोय? एकच कामाचं तोच धरलं तू. कान सोड. वेड पांघरून पेडगावला जातोय होय? नाही जात कान सोड. काके कान सोड, दुखते. दुखलं काय? कान कर इकडे.
काय हो रमावतीचे दादा, काय केलाय तुम्ही वादा? तुझ्या मनात तरी काय आहे? माझ्या मनात हा ते मी बाबू सांगायला लागते. माझं मन असं म्हणते की काय म्हणतोय? की त्यापूर्वी आपल्या घरचा मापला सुमून यावं राजदारात लक्ष्मी घरात. काय? का की आताच बोललोय की मी एवढ्या मोठ्यानं, ऐकून आलं का तुला? हा का की मी आता परत एकदाच सांगणार ना, परत नाही सांगणार. हा त्यापूर्वी आपल्या घरचा मापला सुमून यावं राजदारात लक्ष्मी घरात. अजून नाही ऐकू आलं तुला काके? काके मी आता परत सांगत नसतो. चल चल त्या पोरीनं माप ओलांडून आपल्या घरात यावं, सून व्हावं, राईसदारात आणि लक्ष्मी घरात. कळलं वाटत. कळलं का? समद कळलं. ये ये बस. कसं आहे ना, ती फक्त माझी सून होणार नाहीये, माझ्या आधी ती माईची सून होणार आहे. त्यात काय एवढं? घ्या की मग दोघी बी सोन करून. पण माई काय माई? आता तुला आवडली म्हणल्यावर त्यांना बी आवडणारच की. मोठा झाला माझा बाबू. पण कसं आहे ना, माईचा स्वभाव तर तुला माहितीये. तिची आवड निवड बघायला हवी ना, तिला पटवून द्यायला हवं. आणि त्यात जर काही अडचण येणारच नाही. आणि तसं बी माझं गणित एकदम स्ट्रॉंग आहे. तरी बी त्यात काही कमी जास्त झालं तर मग तू कशाला आहेस? आणि मला माहिती, जिथं होती वजा बाकी तिथं उभी राहते माझी पुष्पा काकी. काकी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. बाबू मी हाय तुझ्या सोबत. वैदेही जगताप इथेच राहतात का? कोण आहे? आत्या? वैदेही? किमू? फायनली, येस, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड आय एम सो हॅपी. आणि तू इकडे आलीस म्हणून आय एम ऑल्सो हॅपी. बरं चल 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 बस. आई काय ग? अगं बाई आलीस होय. कसा झाला प्रवास? एकदम बेस्ट. मला वाटलं नव्हतं काकू रमावतीत परत यायचा चान्स मला एवढा लवकर मिळेल म्हणून. हिचा फोन आला तर वाटलं हिचं लग्न वगैरे ठरलंय की काय. अगं पण काही म्हणा काकू, इथे रमावतीत राहायला आल्यापासून वैदूच्या चेहऱ्यावर जे काही तेज चालय नाही. लागल तिला. अहो काकू, शाळेत बोलवलं ना सत्कारासाठी, म्हणून म्हटलं तेज आलंय वैदूच्या चेहऱ्यावर. बर तू बस, तुला चहा टाकते लगेच. आले. काय तेज म्हणालीस काय ग? अगं काही नाही, गावात आल्यापासून वारं लागलंय ना तिला, भैसटलीये बिचारी. हो ना? का बस दर. काय ग तू काय खाणार आहेस? उपीट चालेल तुला? घरात उगाच आम्हाला काही खाण्यापिण्याच्या फंदात पाडू नकोस, आम्हाला निघायचंय. अगं बाई प्रवास करून आली ती, तिला भूक लागली असल. नाही नको काकू, मी स्टँडवर खाल्लंय थोडंसं.
नक्की? आणि काही वाटलंच तर आम्ही बाहेर खाऊ. बर, बॅग तेवढी ठेवशील? हो, जा. चल, अवकाश जाग. माहित नाही ग, म्हणजे सध्या तरी मला घरीच थांबावं असं वाटतंय. मे बी पुढे रमावतीतच सेटल होईल. आणि गावात राहून काय करणार आहेस तू? आय हॅवंट डिसाइडेड येट, पण होईल काहीतरी. मी करिअरच्या दृष्टीने विचारते बाई. तू का? रमावतीत कामं नाही आहेत का? आणि काहीच नाही झालं तर शेती कर. शेती? तू बैल गावातील तुला बघून. ए, आणि काही स्पीच वगैरे तयार केलंयस ना? स्पीच वैदू, माझ्याबद्दल बोला, नाही तर सगळं स्वतःबद्दल बोलत जाशील आणि माझ्याबद्दल काहीच बोलणार नाहीस तू. तूच नाही. चॅम्पियन गप्प बसायचं तिकडं. आजचा दिवस आपल्या शाळेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण आपल्या शाळेतील शिकलेली विद्यार्थिनी समाजामध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यांचा आपण आज सत्कार करणार आहोत. आज आपल्या बरोबर आहेत गावचे युवा नेतृत्व, सदैव मदतीस तत्पर, तेज प्रताप मक्तेदार. आपल्या पाहुण्यांसाठी आपल्या शाळेचे विद्यार्थी स्वागत गीत सादर करणार आहे. कोण आहे? तू? मीच. ए, पुरींच्या नादी लागत नाही तर साईडला. छातार. मी काहीच केलं नाही. मला मारताय का? काहीच केलं नाही. माझ्या घरी तुझं भूत आलं होतं? मला फक्त एवढंच सांग, तुला माझ्या घरी कोणी पाठवलं होतं? मी अंत काहीच केलं नाही. सोडा ना मला. किंवा असं ऐकणार नाही. आज वैदेही जगताप यांचं आगमन झालेलं आहे. तर शाळेतील सगळ्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. सत्कार मूर्ती आल्या. इथे याच्याच सत्कार होणार आहे तुझा? जर आधी माहित असताना तर सत्काराला आलेच नसते.
तुला आमच्या घरी कोणी यायला सांगितलं होतं? पण बरं झालं इथेच भेटला. गप्पा बसा दोघी जण. आता तेज प्रताप मक्तेदार यांच्या हस्ते शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करूया. गे किती उशीर. आमच्या आधी निघालेलात ना? काय ग किमय? काही नाही काकू, थोडं खायला थांबलेलो. आता आणखी एक गौरवाचा क्षण. आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थीचा सत्कार इथे होणार आहे. आमच्या शाळेसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. आमची ही मुलगी फक्त खेळात नव्हे तर ती शिस्त, संघर्ष आणि जिद्दीतही आघाडीवर राहिली. आज ती राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आहे, वैदेही धनाजी जगताप. आता मी वैदेही जगताप यांना स्टेजवर येण्यासाठी आमंत्रित करते. गंमतच आहे नाही, सारखं एकमेकांना भेटायचं कारणच मिळतं योगायोगाने. बरं झालं भेटलास. तत्पूर्वी मी तेज प्रताप मक्तेदार उर्फ तेजादा यांना विनंती करते की त्यांनी आपल्या मुलांना मार्गदर्शन करावे. मी काय म्हणत होतो? शायनिंग मारायला बोलवतात तुला. काय म्हणलं? तेजा दादा 2 शब्द. हा, 2च शब्द बोलणार फक्त, म्हणजे जास्त. बोलावं जरा चक्कात पडलोय. तर कुमारी वैदेही धनाजी जगताप यांनी कबड्डी स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. शाळा म्हणजे काय? शाळा म्हणजे आठवणींचं भांडार, डब्याची देवाणघेवाण, पैजेची चिंच, बर्फी. काय तोंडाला पाणी सुटलं का नाही? काय बोलतो तुम्ही मुगत? काय तुझ्या खर तर या शाळेत मी काही शिकलो नाही, पण या शाळेतले विद्यार्थिनी चमकदार कामगिरी करतात एवढं मात्र नाही.
जिथं पाटी पेन्सिल वह्या वाटतात तिथं आयुष्य शिकवलं जातं. आयुष्य आणि प्रेम. मागून वार करतो, मागून वार करतो. मारलं सगळ्यांना. आता तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. एक शेवटचा सांगतो, जग जिंका पण त्याआधी स्वतःच्या मनातलं मैदान जिंका. काय बोललाय ते जरा. आता ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण वैदेही यांचा सत्कार. मी आता माननीय तेज प्रताप मक्तेदार यांना विनंती करते की त्यांनी वैदेही जगताप यांचा सत्कार करावा. या. हा पुष्पगुच्छ खास तुमच्यासाठी. या. माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते. पण ज्या माणसाच्या हस्ते तुम्हाला माझा सत्कार करायचा आहे तो त्या पात्रतेचाच नाही. जो व्यक्ती समोरच्या भावनांची, समोरच्या आयुष्याशी खेळतो ना, असा खोटेपणा करणाऱ्या माणसाकडनं सत्कार स्वीकारणं म्हणजे मला तरी अपमानास्पद वाटतंय. फक्त माझ्यासाठीच नाही, आपल्या शाळेसाठीही तेवढंच अपमानास्पद आहे. मी ह्या माणसाकडनं सत्कार स्वीकारणार नाही. आणखी बडी हो, हे बरोबर नाही. हे तुम्ही रॉंग करताय, रॉंग.